कसं आहे भाट वगैरे आलते आणि त्यांना पण नाही का द्यावंच लागते काही ना काही, ते दरवेळेस येत असतात. सर्वांना प्रश्न पडला असेल की उद्याचं बारसं आणि तुम्ही इकडं कसे काय. तर आता बाळाची मालिश वगैरे करायची. देव कुठे गेलती का तू आज? तुझ्या पायाला काय लागला? तुझ्या पायाला दाखव. बघा हिच्या पायाला काटा रुतलेला आहे आणि एवढी रडत होती ती आज सकाळी. खूपच त्रास दिला हिने आज. आज आली नाही का तू इकडं? का बरं? ते हलवत नसतात पाळणा, बाळाचं पोट दुखत असते असं म्हणतात. तर बघा आता मालिश वगैरे करायची बाळाची पण. तर मालिश वगैरे करायची आता बाळाची. आणि तेल वगैरे, मालिशचं तेल वगैरे आम्ही हे वापरतो सिमेलिटीचं, MCTचं. तर असं आहे. आणि बघा आता मालिश वगैरे करायची. आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो, मेहंदी किती छान काढली. समोरून नाही काढली, मागून काढली. रंगली पण छान आहे ना. कोण दिली काढ? मम्मीनं. हो का? मम्मीनं मोबाईलला पाहिले. हिचं चालूच राहते मेहंदी वगैरे काढणं. तर बघा काय सांगू तुम्हाला, आज तर एवढं टेन्शन आहे. टेन्शन म्हणजे कशाचं, तर बारस्याचं. तर आज नक्की आम्ही बारसं ठेवणार होतो, म्हणजे आजचीच तारीख होती. आणि बॅनर वगैरे टाकलेलं आणि खूप सर्व तयारी झाली होती. मी वेळेवर ब्लाऊज वगैरे म्हटलं होतं, पण शिवून आणलेलं होतं वेळेवर पण. आणि काय झालेलं आहे तर ताईची पण डिलिव्हरी आहे आणि तारीख वगैरे दिलेली होती, त्यामुळं नाही का कॅन्सल झाला. आज काही ठेवायचं नाही म्हटलं. तर कसं आहे, सर्व नातेवाईकाला सर्वांना बोलावंच लागते. आणि नातेवाईक वगैरे कोणी नसलं तर त्या याला पण नाही का, कार्यक्रमाला पण नाही का हे येत नसते. हां, चांगलं नाही वाटत. हां, त्यामुळंच ना मग घरचे सर्वजण असले तर तेव्हाच चांगलं वाटते कार्यक्रम वगैरे. तर आज तर मी एवढी टेन्शनमध्ये पडली. म्हटलं आज आपण खूप तयारी केली, असं केलं तसं केलं, तर असं करायचं तसं करायचं. आणि डुग्गूचे मामा आबाजी सर्वच म्हणत होते की आपण नाही का नाश्त्याला हे ठेवू ते ठेवू. आणि सगळ्यांना नाही का म्हणजे आनंदाचीच बातमी होती. आनंदच राहते सर्वांना करायचं म्हटलं तर. आणि देऊनं पण सुचवलं काय नाव ठेवायचं. देऊ डुग्गू तर ठेवलंच आपण, आणखी काय ठेवायचं? हां, शिवांश नाव सुचवलं होतं हिने पण. तर आज मेन म्हणजे भाट आलते हे नाही. तर किती रुपये नेले त्यांनी? 1100. हो का? तर नाही का कसं आहे, भाट वगैरे आलते आणि त्यांना पण नाही का द्यावंच लागते काही ना काही, ते दरवेळेस येत असतात. 2-2 वर्षांनी माझ्या लग्नाच्या वेळेस आले होते ते, आणि तेव्हा पण तर फोनला आलते. तेव्हा बी त्यांनी नाही का 101 रुपये नेलता. 101 नाही, 1001 रुपये. आणि आज पण त्यांनी 1001 रुपये घेतला. आणि गंगाळ वगैरे नेलं तांब्याचं. त्यांना दान करावंच लागते, कारण नाही का कसं आहे, त्यांच्यापाशी सर्व लिहिलेलं असतं, कूळ वगैरे सर्वच. तर आज नाही का मेन म्हणजे कुळं पण विचारले की गोरवेचे कुळं काय असते ते पण विचारलं. आणखी तिकडचे ताईला माहीत आहे, पण मला काही माहिती नाही एवढं. तर गोत्रक वगैरे सर्व असते त्याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं याचा जन्म वगैरे छान झालेला आहे. आणि मेन म्हणजे काय सांगितलं की याला मंगळवारी काळा कपडा घालायचा, तर हे सांगितलेलं आहे. तर बरं ठीक आहे म्हटलं, काही असं त्यांना माहिती. तर जन्म वगैरे खूप छान झालेला आहे म्हणा त्यांचा, वेद वगैरे. आणि पाय गुण पण छान आहे म्हणा. काळा कपडा घालू नका बघा नेहमी नाही, मंगळवारी सांग हां. तर असं म्हणत होते, पण तसं पण आपण काही काळा कपडा वगैरे जावडं वगैरे कार्यक्रम प्रोग्राम झाल्याशिवाय घालत पण नाही, नाव ठेवल्याशिवाय पण. तर असं आहे चालू. आणि कार्यक्रम तर बारशाचा कार्यक्रम पूर्ण रद्द झालेला आहे. म्हणजे आता कार्यक्रम नाही का कसं आहे, आम्ही तारीख ठरवली होती 6 तारीख, आणि 6 तारीख एवढी शुभ तारीख होती आजची. दिवसभर कधी ठेवा म्हणत होते, आणि तारीख पण छान होती. आता पाहू तारीख कोणती निघते काय, तर आज डबल विचारायला लागणार आहे तारीख कोणत्या आहेत काय तर. आणि लग्न वगैरे पण आहे, त्या दिवशी पण ठेवलं तर चालेल असं वाटतं मला. कारण कसं आहे,
पाहुणे पण येतात त्या दिवशी सर्व, आणि कार्यक्रम पण छान होतो. त्यामुळं नाही का आता त्या दिवशी बघू. आणि सर्वां लग्न होतं. हो, हळदीचा लग्न. कार्यक्रम आहे. तेच ना. मावशी हो, ताईच्या इथं पण तिकडं पण नाही का 7 तारखेचं लग्न आहे. म्हणजे उद्याच ना. हा उद्याचं लग्न आहे. आजची हळद आहे. हळदी तर ताई वगैरे सर्व तिकडे गेलेले आहेत. तर म्हणत होत्या आज काही ठेवू नको बारचं, ते पण होतं. आणि ताईची डिलिव्हरीचं पण होते. सगळेजण आले चांगले वाटतं. तर अडथळाच होता, त्यामुळे म्हटलं राहू देऊ आपण. तिकडं पण लग्न आहे. आणि उद्याची तारीख म्हटलं तर उद्याची तारीख होती 8 तारीख. तर 8 तारखेचं कसं आहे, हां, तर उद्याची 7 तारीख. हां, उद्याची 7 तारीख आहे आणि 8 तारीख होती एक. तर त्या दिवशी आहे प्रगट दिन. तर प्रगट दिनाच्या दिवशी काही सर्व आमच्या गावामध्ये, पिंजर गावामध्ये नाही का दिंडी वगैरे निघत असते. तर त्यामुळं काही आम्ही काही ठेवणार नाही त्या दिवशी. आणि बरेच जणांना उपवास पण राहते प्रगट दिनाचा, त्यामुळं म्हटलं त्या दिवशी ठेवायचंच नाही. तर बघू आता तारखा वगैरे काय निघतात काय नाही. तर तयारी वगैरे तर पूर्ण झाली आमची, पण कसं करायचं काय तर आम्ही आता बघू. इकडं बायाची मालिश वगैरे करायची म्हटलं, हे नाही. तर आपली आज पूर्ण तयारी झाली ना. हो, पण आता कसं ते वेळेवर राहिलं ना. हां, तर अडचण तर येतातच ना. हा, आता तारखा 2-3 काढून आणू डबल. हो, त्यातले कौतारी. आणि हिचं बघा काय चालू आहे. कशा खाली घुसली का तू कसं आहे पाण्यात? ते सांगता नाही येत. लागा तर पाण्यात तुला. हां, त्यामुळंच. तर आता घरचे सगळे जण असले की चांगलंही वाटते. सर्व नातेवाईक असल्यावरच प्रोग्राम चांगला वाटतं. तर असं आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पुढची तारीख आम्ही नक्की ठेवू. आणि तुम्ही पण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार. आणि असल्यावर दरवाजा नाही टाकता येत ना. आणि इकडे काय चालू आहे? गाणे पडून हरभऱ्याचे. संध्याकाळची तयारी. हो, भाजी चांगली तरी करू का? चालते कर ना. हिरव्या घालून चांगली भाजी. आणि सर्वांना प्रश्न पडला असेल कसा? की उद्याचं बारसं हो. आणि तुम्ही इकडं कसे काय आज इकडं? त्याला काही कारण असेल ना. हो ना. हो. तर असं सांगायचं मित्रांनो, आमचं जे आहे काहीच तयारी नव्हती. नाही तयार काहीच झालं नाही. वेळेवरती ते बॅनरचं पण मेळ नाही लागला. हो. आणि तुम्हाला माहीतच आहे सर्व बारसंमधल्या खूप काही करायला लागते ना. सगळंच करायला लागतं. डेकोरेशन आलं, हो. त्याच्यानंतर बॅनर आलं, हो. कपडे, ड्रेस, साड्या सर्वच आलं. आणि आमचं पण जे आहे 2 दिवस आधी आम्ही पण तिकडे पाहिजे होतं. हो. तर वेळेवरच कसं 2 दिवसात आधी जास्त लागत होतं करायचं म्हणल्यावर. आता अर्थ येत गेले आता असे. पण आपलं सगळं तयारी नाही ना झालेली. हो, तयारी वगैरे नाही आहे. कारण परत आता तिकडं नाश्ता पाण्याची सोय हो. सर्व, सगळंच करायला लागतं. जेवायचं, हो. पाहुणे पण वेळेवर सांगायचं. हो. कारण कोण सांगायचं ते पण नाही आहे मॅनेजमेंट. हो. आणि गावाकडचे तसं तर आपण सर्वजण सांगितलं होतं, सर्व तयारी झाली होती. हो. पण वेळच ते झालं की आज आता जाणार पण होतो आम्ही तिकडं. हो. आणि बऱ्याच पाहुण्याला पण सांगितलं होतं. हो. जसं की आपण पाहुण्याच्या तयारीत होते पाहुणे बी याच्या. हो आता जायचं म्हणल्यावर याच्या तयारीत राहतच. हो ना. आपण जर गेलो असतो तर उद्याला सर्वजण आले असते. हो. कारण उद्या तिकडं ताईला पण सांगितलं होतं आपण, सुवर्ण ताईला. हो. तिकडून मनीषाताई पण होत्या. सॉरी, मनीषा वहिनी म्हणतो मी, सगळेच संतोष दा मनीषा वहिनी. कारण आमच्या नात्यात ते कन्फ्युजन आहे. हो. बऱ्याच जण कमेंट पण केलेलं आहे याच्या आधी, हा. कशी? वहिनी का ताई एक म्हणा म्हणून. आणि गावाकडचं जे आहे बरेच जण पण येणार नव्हते. आपल्या घरचे सांगायला लागलं ना आता सगळे हो. घरचे येणार नाहीत का आता. पर काय असल्यावर नाही देत ना. हो ना. बरी असं होते मग. अडथळा म्हटलं तर अडथळा काय बरं तुम्ही? हो ना. मग आता ते बहिणी डिलिव्हरी आहे ना. हां, तर तेच झालं. आणि आज करणं वहिनीला पण दवाखान्यात नेलं. हा, तिकडेच राहते ना घरचे सगळे जण. दवाखान्यात नेल्यामुळं तेच कारण झालं. हो. बरं, तिकडं सर्वजण राहतील आणि इकडं बारशाला कोणीच येणार नाही. हो. मग सर्व नसले घरचे तर मग काय फायदा.
मग काय करायचं, घरचेच पाहिजेच ना. एखादा पाहुणा नाही आला चालेल, पण घरचे पाहिजे. हो. त्याच्यामुळेच मग ठीक आहे म्हटलं, कारण तिकडं दवाखान्यात कारण तेच चालू होतं, जर घरचे आले नाही तर कार्यक्रमात मजाच नसते ना. हो, घरचेच त्याच्यामुळं पाहिजेच ना. हो. पाहिजे. आणि बरंचसं झालं त्यातनी. आता सांगायचं म्हटलं तर पाहुणे पण जे आहे वेळेवर त्याचं पण कॅन्सल झालं, तयारी वगैरे झाली होती सर्वांची. पण कसं म्हणजे सांगावंच लागते ना, अडचणी म्हणल्यावर. आणि आत्ताच 2 मिनटं आधी फोन वगैरे येऊन गेले सर्वांचे तिकडून पण, किंवा उद्याचं बारसं तुम्ही काहून आले नाही आणखी. अभिचा फोन आला ना, अभिचा मामाचा फोन आला होता, अभिषेकचा आता मामाचा आला. सहज फोन येऊन गेले की बा सर्व बारसं तयारी चालू आहे आणि तुम्ही काहून नाही आला. आता काय करणार, वेळेवरती मॅनेजमेंट नाही ना, मागं पुढे असतेच सर्व, प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने असतेच. असं थोडे नेमलेल्या दिवसात करायला लागते, पाहता येते पुढं पुढं पाहता येते ना. चालतं साहेब, तर बारसं तेच थोडंसं लांबवलेलं आहे आपण. पुढच्या वेळेस जे आहे तारीख वगैरे सांगणार आहे. सांगता येते ना. एवढ्या घाईमध्ये जमत नाही ना, कारण तर तुम्हाला माहीतच आहे, मेन म्हणजे दवाखान्याचंच आहे. आणि नियोजन पण मागं पुढे आहे थोडंसं. पुढच्या वेळेस सर्व जे आहे व्यवस्थित नियोजन वगैरे करून सर्व तयारी करून करायचं आहे. असं आहे सध्या इकडे संध्याकाळ वगैरे झालेली आहे. हो चालते. चला झालं सर्व. चला तिकडं पण जे आहे बाळाचं पाहिलं असेल तुम्ही, लसीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे पण बाळ लढत होतं सर्व. 2 दिवस किती रडलं ते, 2 दिवस चिट नाही केलं त्यानं, असं धक्का लागला की रडत. फोटो काढा तर ते कसं हो ना, फोटो काढायचं पण चालू होतं ना, बॅनरसाठी चांगला फोटो काढा म्हटलं एखादं बनवा त्याचं, पण ते पण त्यानं 1-2 दिवस